करण्यासाठी शिवलिंगाची पूजा केली आहे। त्यासाठी मी चौरंग घेतलेला आहे। चौरंगावरती वस्त्र धारण करून सजवलेला आहे। आता मी शिवलिंगाला अभिषेक घालणार आहे। त्यासाठी मी तांब्याचे भांडे घेतलेले आहे। तांब्याच्या भांड्यामध्ये शिवलिंग ठेवून आता जलाभिषेक घालायचा आहे। त्यासाठी मी पाण्याने जलाभिषेक घातलेला आहे। आता दुधाने अभिषेक घालायचा आहे। तर दूध हे नेहमी स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यात आपण घेऊ शकतो, परंतु तांब्याच्या भांड्यात घ्यायचं नसते। म्हणून मी स्टीलच्या वाटीमध्ये दूध घेऊन दुधाने शिवलिंगाला अभिषेक घातलेला आहे। आता शिवलिंग हा पुन्हा स्वच्छ करायचा आहे। त्यासाठी एकदा पाण्याने अभिषेक घालणार आहे। अशा प्रकारे मी अभिषेक घातलेला आहे आणि आता शिवलिंगाला स्वच्छ कापडाने पुसणार आहे। मी आता शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे। आता हा शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून झाल्यानंतर आसन ग्रहण करायचं आहे शिवलिंगाला। त्यासाठी मी बघा चौरंगावरती आधीच दिवा लावून घेतलेला आहे, धूप लावून घेतलेला आहे। परत नैवेद्य ठेवायचं आहे, तर ते साहित्य मी आधीच घेतलेलं आहे। फुलं, विविध प्रकारची फुलं गोळा केलेली आहे, कारण ही फुलं शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। बघा अशा प्रकारे मी स्टीलचं भांडे घेतलेलं आहे। त्यामध्ये प्रथमतः तांदूळ ठेवलेले आहे, कारण शिवलिंग तसं ठेवायचा नसतो, बेलाचं पान किंवा तांदूळ ठेवायचे असतात। म्हणून मी तांदूळ ठेवून त्यावर शिवलिंगांना स्थान दिलेलं आहे। अशा प्रकारे मी आता शिवलिंगावरती एक एक प्रमाणे फूल, बेल वाहून घेणार आहे। सर्वप्रथम शिवलिंगाला भस्म लावायचा आहे। मी आता भस्म लावून घेतलेला आहे। भस्म हा 3 बोटांनी लावायचा असतो। शिवलिंगाला हळद कुंकू लावायचे नसते, त्यामुळे आता माझं भस्म लावून झालेलं आहे। आता शिवलिंगावरती बेल व्हायचे आहे। त्याआधी मी शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि हा अभिषेक करताना शिवलिंगाच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला जलाधारी आणि पार्वती माता यांच्यावरती मी पाण्याने अभिषेक केलेला आहे। आता मी बेल वाहलेला आहे। बेलाची पानं ही 108 वाहायची असतात, पण असं काही नसतं। आपल्याकडे 3 असेल तर आपण 3ही पानं वाहू शकतो। त्यामुळे सुरुवातीला बेलाची 11 पानं वाहत आहे, त्यानंतर उर्वरित पानं मी वाहून घेतली। बघू शकता याप्रमाणे मी बेलाची पानं वाहून घेतली आहे। आता शिवलिंगावरती मी फुलं अर्पण करणार आहे, कारण शंकराला पांढरी फुलं ही अतिप्रिय असतात। त्याचप्रमाणे धोत्र्याचं फूल हे पण शंकराला आवडीचं असतं आणि बेलाचं पान हे तर मुख्य आहे की शिवलिंगाला अति आवडीचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पहिला सोमवार, तर आज आहे तांदळाची शिवामूठ। तर बघा शिवामूठ वाहताना हातामध्ये तांदूळ घेऊन तांदूळावरती थोडं पाणी टाकून आपल्याला शिवामूठ व्हायची असते। त्याप्रमाणे मी शिवामूठ वाहलेली आहे। शिवामूठ वाहताना मंत्र म्हणायचा असतो, तो मंत्र मी म्हटलेला आहे। बघा अशा प्रकारे मी शिवामूठ वाहिलेली आहे। आता मी राहिलेली उर्वरित फुलं सर्व शंकराच्या पिंडीवर वाहून घेणार आहे आणि उर्वरित बेलाची पाने वाहून घेणार आहे। ही पूजा करत असताना मनामध्ये मी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा माझा चालूच होता आणि 108 बेलाची पानं वाहत असताना शंकराची 108 नावं जी आहे ती मनामध्ये म्हणायची असतात, ती मी म्हटलेली आहे। आणि शेवटी आता पुन्हा
पाण्याने मी अभिषेक घातलेला आहे. तर अशा प्रकारे शिवलिंगावरती पांढरी फुलं, बेलाची पाने, कण्हेराची फुलं, गुलाबाची फुलं, विविध प्रकारचे फुलं मी घालून बेलाची पानं वाहून ही पूजा मनोभावे केलेली आहे. आणि शिवलिंगाच्या भोवती आपल्याला धूप, दिवा, नैवेद्य ठेवायचा असतो. त्याप्रमाणे मी धूप पण लावून घेतलेली आहे, नैवेद्य ठेवलेला आहे आणि दिवा तर हा मी सुरुवातीलाच लावून घेतलेला होता. आता माझी ही पूजा संपन्न झालेली आहे. तर शेवटी आता आरती म्हणून घेतलेली आहे मी. माझी आरती आता म्हणून झालेली आहे. तर अशा प्रकारे मी श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि या सोमवारची अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे. तर तुम्ही ही पूजा कशी करताय मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली त्याच्या पण प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा.